श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आषाढी एकादशी हा असा दिवस आहे की या दिवशी केलेले एक छोटे दान आणि एक योग्य ठिकाणी लावलेला दिवा माणसाच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो असे धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे. पण प्रश्न असा आहे, नेमके कोणते दान करावे आणि दिवा घरात कोठे लावावा? तर याच प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता 99% लोक एक चूक करतात, ती म्हणजे त्यांना माहीत नसतं की दिवा नेमका कुठे आणि कोणत्या जागेवर लावायचा आहे. त्याचबरोबर दान करायचे आहे, पण कोणत्या गोष्टीचे दान हे श्रेष्ठ मानले जाते. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. आषाढी एकादशीचे महत्त्व, आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणते दान करावे, दीप कुठे लावावे, दीप कुठे लावू नये, या सर्व गोष्टींबद्दल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यावर्षी आषाढी एकादशी ही 25 जुलैवार शनिवार रोजी आलेली आहे. तर आषाढ शुद्ध एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. हा दिवस विठ्ठल भक्तांसाठी सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या दिवशी उपवास करतात, हरिनामाचा जप करतात, तुळशी पूजन देखील करतात आणि दानाला विशेष महत्त्व मानले जाते. तसेच दीपदान देखील करणे अतिशय महत्त्वाचे आणि विशेष मानले जाते. या दिवशी या सर्व गोष्टींना खूपच महत्त्व आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचे पूजन करणे, हरिनामाचा जाप करणे, उपवास करणे अतिशय शुभ मानले जाते. आता प्रश्न असा येतो की आषाढी एकादशीला नेमके कोणते दान करावे? तर सर्वात प्रथम तर तांदूळ दान. तांदूळ दानाला खूप महत्त्व दिले आहे. तांदूळ हे अन्नाचे प्रतीक आहे. गरीब, गरजू किंवा मंदिरात तांदूळ दान केल्याने अन्नाची कमतरता राहत नाही असे मानले जाते. जर तुम्ही तांदळाचे दान केले तर तुमच्या घरात भरभरून अन्नधान्य साठा राहील, म्हणजेच लक्ष्मी मातेची कृपाही तुमच्यावर राहू शकते. त्यामुळे या दिवशी तांदूळ दानाला विशेष महत्त्व दिले जाते. आता हे दान करत असताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र तांदूळ दान करत असताना तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर तूपदान. तूपदान शुद्ध गाईचे तूप मंदिरात किंवा ब्राह्मणाला दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. यामुळे पितृदोष शांती लाभते, घरातील नकारात्मक शक्ती दूर होते, नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते आणि लक्ष्मी प्राप्ती देखील या दानामुळे होते. त्यामुळे तूपदानाला विशेष महत्त्व दिलेले आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे आणि अगदी सहज व सोपे दान म्हणजे तुळशीच्या रोपाचे दान. जर शक्य असेल तर एखाद्या तुळशीचे रोप तुम्ही गरजूला किंवा मग जे काही तुमच्या आजूबाजूला लोक आहेत त्यांना भेट म्हणून द्या. तुळस ही श्री विष्णूंची प्रिय आहे. तुळशी दान केल्याने विष्णू कृपा वाढते असे मानले जाते. त्यामुळे तुळशीचे रोप दान देणे देखील विशेष महत्त्वाचे आहे. त्यानंतर पिवळे वस्त्र दान करणे. भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय असल्यामुळे जर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र कोणाला दान केले किंवा पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाची उपरणे, पिवळ्या रंगाचा अंगरखा अशा प्रकारे पिवळ्या रंगाचे वस्त्र दान केले तर त्याचे देखील विशेष महत्त्व आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे आणि सर्वांनाच अतिशय आवश्यक असणारे दान ते म्हणजे पाण्याचे दान. आषाढ महिन्यात पाण्याचे दान विशेष पुण्यदायी मानले जाते. पाण्याचा माठ, पाण्याची बॉटल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच देवाची कृपाही तुमच्यावर होते. आता या दिवशी काही गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत. काही चुका खूप जण करतात, तर त्या चुका कोणत्या आहेत? फाटके कापड दान करणे, उरलेले अन्न दान करू नका, रागाने किंवा दिखाव्यासाठी दान करू नका, दान केल्यानंतर किंवा त्याची सतत चर्चा करू नका. म्हणजे आपण जेव्हा दान करतो तेव्हा कोणालाही कळू देऊ नका की म्हणजे त्या दानाचा बोलबाला करू नका की मी एवढे दिले तेवढे दिले. जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढे दान करा, परंतु ते कोणालाही कळू देऊ नका. दिखाव्यासाठी कधीही दान करू नये. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दिवा कुठे लावावा. आता हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तुळशीजवळ जर तुम्ही दिवा लावला तर तुळशीजवळ सायंकाळी तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीच्या समोर, किंवा मग तिळाच्या तेलाचा दिवा देखील तुम्ही लावू शकता. हा दिवा तुळशीच्या समोर लावल्याने तुमच्यावर विष्णू कृपा होते. त्यानंतर घरातील
शांतता वाढीस लागते, नकारात्मक शक्ती दूर होतात आणि माता लक्ष्मीची देखील तुमच्यावर कृपा होते. त्यामुळे तुळशीजवळ दिवा हा आवर्जून लावावा. त्यानंतर दुसरा दीप तुम्हाला लावायचा आहे तो मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला. घराच्या प्रवेश दरवाजाच्या उजव्या बाजूला छोटा दिवा लावा. याला लक्ष्मी प्रवेश दीप असेही म्हणतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. त्यानंतर देवघरात विठ्ठलासमोर तुम्हाला एक दीप प्रज्वलित करायचा आहे. जर घरात विठ्ठल, विष्णू किंवा कृष्णांची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला दीप लावायचा आहे. हा दिवा लावताना म्हणा, दीपज्योतिः परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दन, दीपज्योतिः परब्रह्म, दीपज्योतिर्ज जनार्दन. आता हे झाले कोणत्या ठिकाणावर आपल्याला दिवा लावायचा आहे. आता कोणत्या ठिकाणावर दिवा लावायचा नाही ते पाहूया. तर बाथरूमच्या जवळ किंवा मग झोपण्याच्या पलंगाच्या खाली किंवा कचऱ्याच्या जवळ, वाऱ्याने लगेच विझेल अशा ठिकाणी तुम्हाला दीप अजिबात लावायचा नाही. त्यानंतर या दिवशी काही खास उपाय देखील तुम्ही करू शकता. तर या दिवशी तुम्हाला तुळशीजवळ आषाढी एकादशीच्या रात्री तुळशीच्या जवळ एक दीप लावायचा आहे. त्यात थोडे तूप आणि एक लवंग टाका आणि हा उपाय करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जाप करायचा आहे. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार हा उपाय केल्यास मनशांती आणि सकारात्मकता वाढीस लागते. आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल. आषाढी एकादशीला मोठे मोठे खर्च करण्याची गरज नाही. श्रद्धेने केलेले तांदूळ दान, तुळशी दान, तुपाचा दिवा, तुळशीजवळ दीपदान हेच खरे पुण्य देणारे मानले जाते. जर तुम्ही यंदा एकादशीला हे दान आणि दीपदान करणार असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय हरी विठ्ठल लिहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.